नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, व्हिएतनाममधला माझा दुसरा दिवस आहे आणि आम्ही निघालो हनोई दर्शनला, म्हणजे हनोई या राजधानीची टूर करायला. तेव्हा नाश्त्यासाठी आलेलो आहोत. बघूया आता नाश्त्याला काय मिळतंय. बघा, फ्राईड राईस विथ व्हेजिटेबल आहेत, स्टर फ्राय व्हेज आहे. हे जेवणाचे पदार्थ नाश्त्याला आहेत बरं का. सॉसेज आणि बेकन आणि हे फ्राय केलेलं फिश आहे. गरमागरम आहे सगळं. हे स्टर फ्राय व्हेजिटेबल्स आहेत आणि हे टोफू आहे. इकडे नेहमीप्रमाणे ब्रेड भाजायला ठेवलं आहे. आज नेहमी पिकते बघा. हे सगळं कालचंच आहे. ज्याच्यामध्ये फरक बदल आहे तो म्हणजे आज या राईस नूडल्स आहेत, त्यांच्याकडे चपट्या असतात त्या. परत हे बन आहेत, त्याच्यामध्ये काही नाही आहे, नुसतंच आहे ते. या दुसऱ्या गोष्टींना लावून खायचं आहे. बाकी ही सगळी फळं बिळं आहे, हे तुम्हाला माहिती आहे. ते तिकडे फ्लेक्स आहेत, वॉटरमेलन ज्यूस आहे, चहा कॉफी सगळं आहे नाश्त्याला. तिकडे मगाशी काल सांगितल्याप्रमाणे सूप आहेत, आपल्या लायकीचे नाहीत ती. असो, हा आमचा गाईड आहे. फुंग म्हणून नाव सांगितलं. तिथे सगळे चुंग पुंग टुंग आहेत. आम्ही आता हो ची मिन्ह कॉम्प्लेक्स मध्ये जातोय. When we go inside, we have to queue. We have to queue, and we have to obey the instruction of the security. It's very strict. Yeah, it's very strict in that place. यांचा राष्ट्रपिता हो ची मिन्ह याच्या कबरीवरती आम्ही येतो, स्मृतीस्थळावरती. हा राष्ट्रपिता म्हणजे खरोखरचा राष्ट्रपिता आहे. हे बघा, लहान पोरांची केवढी गर्दी आहे. आणि आता ह्या एवढ्या गर्दीतून लाईन लावून आम्हाला त्या टूमचं म्हणजे कबरीचं दर्शन घ्यायचं आहे, स्मृतीस्थळाचं. बाप रे, लाईन संपत नाहीये. हे बघा, एकमेकांची शेपटे धरून चाललेत सगळे, हरवू नये म्हणून. केवढे मोठे रंग. आज काय आहे काय समजत नाही. त्याला काय जयंती आहे का काय. खूप लोक इकडे येत आहेत. शाळेतल्या पोरांची तर गर्दी लागलेली आहे. हे बाहेरूनच तुम्हाला दाखवतोय. आतमध्ये कॅमेरा न्यायला अलाऊ नाहीये. लाखेपासून बनवलेले चित्रांच्या ह्याच्यात आम्ही आलोय. पण हे बघा, हे अंड्याचं जे कवच आहे त्या कवचापासून यांनी ही आर्टिस्ट्री बनवली. मोठी गंमत अशी यातली भाजण्याची. अंड्याचे लहान लहान तुकडे, अंड्याच्या कवचाचे लहान लहान तुकडे आहेत आणि त्याच्यापासून बनलंय. हे बघा, हे फिनिश झालेलं प्रॉडक्ट आहे. आता ही गंमत यातली ही सगळ्यातच ज्या माणसाने अहिंसेचा पुरस्कार केला त्या माणसाचं हे पेंटिंग. हे बघा, हे अंड्याच्या कवचापासून बनवलेलं आहे की नाही. मजा हीच जीवनातली अनिश्चितता आहे. कुणाचं काय तर कुणाचं काय. हे सगळे लाख आहे. हे लाकडावरती लाख चोपडलेली आहे आणि त्याच्यावरती हे पेंटिंग काढलेली आहे. हा जो आर्टिस्ट आहे हा अंड्याच्या शेल पासून हे बनवतोय. हे इकडे हे मोत्याचे जे शिंपले असतात त्यातले कवचांपासून बनवलेले हे इथे हे सगळं कार्यशाळा आहे. आतमध्ये म्युझियम आहे, तुम्हाला दाखवेन मी. पेंटिंग
कार्विंग आणि एम्बॉसिंग अशा 3 प्रकारामध्ये हे होते. हे बघा, हे बांबू फणस याच्या लाकडावरती हे लाख चोपडलेली आहे आणि त्याच्यावरती हे कलाकुसर चाललेली आहे. आता हे पेंटिंग चाललंय या ठिकाणी. हे बघा, हे इथे अर्धवट आहे, ही तयार आहेत सगळे पेंटिंग. किती सुंदर आहे. हे सगळे हत्यार आहेत पॉलिश बिलिश करायची. ही कार्यशाळा आहे. प्रत्यक्ष कला दालनामध्ये आपण आलो. हे बघा, हे निरनिराळ्या हे नानाविध आपल्याकडे जशी पॉटरी असते चिनी मातीची, त्याच धर्तीवरती इथे हे लाकूड आहे आणि लाकडावरती लाख आणि लाखेवरती रंग, असा सगळा हा उद्योग आहे. हे बघा, विकत घ्यायच्या भानगडीत पडायचं नाहीये, खूप महाग आहेत. हे म्हणजे आपल्याकडे जे फूड ब्लॉगर असतात त्यांच्यासाठी या डिश म्हणून वापरायला फार छान आहे. आपला काही त्याच्याशी संबंध नाही, आपण आपल्या घरात बनवायचं आणि घरात खायचंय. हे बघा, अतिशय सुंदर अशी चित्र देखील आहेत, पेंटिंग्स आहेत. नो फोटो म्हटलंय, पण आम्ही करतोय आपलं शूटिंग. ठीक आहे, एकंदरीत आनंद आहे. हे काय आहे, हे काय आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हे बघा, हे जे आहेत हे वाईन स्टँड आहेत. हे बघा, या पद्धतीनं ही वाईनची बाटली याच्यामध्ये अडकवून ठेवायची. आपल्यासाठी नाही आहे, श्रीमंती चोचले पार्टीमध्ये अशा पद्धतीने ही वाईनची बाटली अडकवून ठेवायची, त्यासाठी हे आहे. मंडळी, व्हिएतनामच्या एथनिक जे जाती आहेत त्यांचं म्युझियम आहे. त्या म्युझियम पाहण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. एथनॉलॉजी म्युझियम व्हिएतनाम. हा एक स्तंभ आहे, 13 मीटर उंच आणि असा हा स्तंभ आहे. हा थँक्स गिव्हिंग फेस्टिवलच्या वेळेला याला म्हैस बांधली जाते आणि त्या म्हशीचा ते बळी देतात. कू नावाच्या जमातीतलं आहे हे. हान वंशीय आहेत. ही जमात जी आहे ती चायना तर्फची आहे. इथे चायना, थायलंड आणि व्हिएत असे हे ग्रुप आहेत. 54 ह्या जमाती आहेत. 54 व्हिएतनामच्या निरनिराळ्या भागामध्ये, व्हिएतनामच्या निरनिराळ्या भागामध्ये हे वास करून असतात. हे मासे वगैरे पकडण्यासाठी खून वगैरे जे आपल्याकडे करतात ते आहे. खून म्हणजे खून नव्हे, खून. इकडून ते मासे आत जातात आणि बाहेर येत नाहीत, अडकले जातात. या बांबूच्या हॅट्स आहेत. हे बघा, तो घालून बसलाय तिकडे. आपल्याकडे हस्तलिखित पोथ्या असतात तसं ही हस्तलिखित पोथी आहे, चित्रलिपीमध्ये आहे, चिनी चित्रलिपीमध्ये. हे विविध पोशाख आहेत.
जमातीचा प्रमुख किंवा राजा देवतांना नैवेद्य देण्यासाठी या टेबलाचा वापर करत असे. निरनिराळ्या वाईन, फळं, मांस वगैरे सगळं ठेवून देवतांना नैवेद्य दाखवला जात असे. हे विविध मुखवटे आहेत, ते घालून नाच केला जात असे. हे बघा, हे वाद्य आहे, हे त्यांच्या देवता आहेत. सर्प तर पाहिजेत, ड्रॅगन पण पाहिजेत. मंडळी, ट्रॅडिशनल व्हिएतनामी फूडसाठी आम्ही इथे आलेलो आहोत. हे हॉटेल दिसते तुम्हाला, पुण्याची लोक आहेत. हे हनुमानसाठी आलेले आहेत आणि आम्ही इकडे व्हेजिटेरियन मागवलेलं आहे. आणि पलीकडच्या बाजूला आहे ते बीफ वगैरे सगळं काय काय काढणार आहे. आम्हाला काय जमणार नाही ते. आता आमच्या पानात काय येत आहे ते बघूया. आमच्यासाठी आलेलं आहे हे फ्राय नूडल्स, फ्राईड राईस. हे सांगायला नको काय येते. पलीकडे आहे ते सोयाबीन टोफू आहे, सोयाबीन पनीर ज्याला म्हणतात ते. आणि हे चिली सॉस आहे. हे आणखीन काहीतरी आहे. हां, हे स्प्रिंग रोल्स आहेत. बघूया आता चव घेऊन. मंडळी, जेवण झालेलं आहे. ऑथेंटिक व्हिएतनामीज फूड. हे बघा, हे पान रिकाम आहे. फ्रूट डिश आलेली आहे. सर्वच फूड चांगलं होतं. डेकर आलेली आहे, बघितली. नूडल्स चांगल्या होत्या, फ्राईड राईस चांगलं होतं, फ्राय टोफू चांगला होता. आणि मुख्य म्हणजे काय म्हणतात त्याला, ते फ्राय केलेलं, आता आठवत नाही बघा नेमकं, तर तेही छान होतं, कुरकुरीत होतं मस्त. आणि कलिंगडाची डिश आलेली आहे, कलिंगडाची फोड. ते खाऊन जेवण संपवतो. हे ते हनोईचं विस्तीर्ण लेक आहे, ज्याचा पार्ट आपण मगाशी बघितला. आणि आता आपण या पागोडामध्ये चाललेलो आहोत. पागोडा म्हणजे हे प्रार्थना स्थळ आहे, बुद्ध मंदिर म्हणावं याला फार तर. हो, बुद्ध मंदिरच, कारण बुद्धाचे पुतळे आहेत. नाव त्याने काहीतरी चामचुमफ्योम सांगितलं, आपल्या काही लक्षात नाही. पण हनोई मधला हा एकमेव पागोडा आहे जो पर्यटकांना दाखवला जातो. हा तो पागोडा आहे. इथे आतमध्ये आम्ही चाललो आहोत. हा झेंडावाला दिसतोय तो आमचा गाईड आहे. आणि आम्ही आता त्या पागोड्याला आलेलो आहोत. हा बघा, हा आहे तो पागोडा. व्हॉट्स दिस नेम? चनकुआ पागोडा. अच्छा, चनकुआ पागोडा. चनकुआ पागोडा. Yeah, they pray. Hello, excuse me, everyone. We just started to study. या इथे उदबत्त्या लावलेल्या आहेत. आणि हे ऑरेंजेसचं झाड आहे. एक एवढंसं छोटंसं आहे बघा, आणि त्याला चांगली ऑरेंजेस लागलेली आहेत, म्हणजे संत्री. आणि हे जे आहे हे पपनासाचं झाड आहे. आपल्याकडे याला पपनस म्हणतात, इंग्लिशमध्ये पॉमेलेलो म्हणतात. तर ते हे झाड आहे. याला केळा बघा किती आले आहेत. एवढी सगळी फुलं येणार आहेत आणि तेवढी संत्री होणार आहेत याच्या पुढे. किती छान आहे बघा. हे बारीक बारीक आहेत अगदी. ही गाय पिकलेत सगळी, छान छान अशी ही संत्री आहेत. हे चांगलं दिसतंय. हे तुम्ही प्रार्थना करायची आहे तर इथे प्रार्थना करू शकतो. मागे बघा तुम्हाला बुद्ध दिसतील. इथे तुम्ही प्रार्थना करू शकता.
llama el Lula de Presidente. Y este es el Lula de Presidente. Que es un giraffe y la carrera de la आत्ता इथे या पगोड्याच्या इथे जवळपास 12-14 जण पुण्यातले दिसले. मला वाटतंय पुण्यात 7 आले व्हिएतनामला जायची. ते आमच्या बाजूला बसले नाही पण पुण्यातलेच आहेत. हे पण पुणेकरच आहेत. टेम्पल ऑफ लिटरेचर हे आहे. म्हणजे ही व्हिएतनाम मधली खूप जुनी अशी पहिली युनिव्हर्सिटी आहे. ही आता बघायला लोक जात आहेत. मला काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही कारण युनिव्हर्सिटी आम्ही खूप बघितली आहेत अगदी. असो मंडळी, अखेर लौट के बुद्धू हॉटेल आहे. पायाचे तुकडे पडणं म्हणजे काय हे आज अनुभवलंय. बाप रे, खूप चाललो. असो, भाचा मयुरेश अकोलकर यांनी सूचना केली होती की स्ट्रीट फूड कव्हर कर म्हणून. त्यानुसार स्ट्रीट फूडची 2 तासाची ट्रिपही केली. पण त्यात काही फारसं हाती लागलं नाही. याचं कारण असं की कापून ठेवलेली फळं ही आपल्याकडे मुंबईला मिळतात, बाजारात दिसतातच. परत व्हेजमध्ये दुसरं काहीही नव्हतं. म्हणजे ते मैद्याचे बन उकडलेले आणि तळलेले, आतमध्ये काही नसतं. परत स्टार फ्राय व्हेज. परत आपली भजी भाज्यांची. परत केळ्याचे फ्रिटर्स होते. म्हणजे केळ्याचे काप, आपल्याकडे केळ्याचे भजी म्हणतात ती, त्याच्यावर काळे तीळ वगैरे टाकून असं सगळं होतं. हे होतं काय तुमचं, आपल्या फेण्या असतात ना, म्हणजे याच्या साबुदाण्याच्या, त्या फेण्या होत्या. पापडासारखे भजी होती. कडक पापड्या होत्या. आणि या सगळ्या बरोबरीने कोंबडं, डुक्कर आणि बैल. त्यामुळे काय शूट करणार अर्थात. आणि तिथे काही घेतल्याशिवाय ते शूटिंग करायला देत नाहीत, असंच शूट करायला देत नाहीत. तुम्ही काहीतरी त्यांच्याकडे घ्यायला पाहिजे. आता घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्याला एक तर काही समजत नाही आणि घेऊन खाणार किती. मी आपलं बघितलं आणि परत आलो. तेव्हा मंडळी, हा ब्लॉग मी इथेच थांबवतोय. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, नेहमीचं सांगणं काय, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.